नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही केशरी शिधापत्रिकाधारक म्हणजेच APL शिधापत्रिकाधारक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आता अन्नधान्याऐवजी किंवा रेशनऐवजी ₹170 प्रति व्यक्ती किंवा प्रति लाभार्थी याप्रमाणे पैसे दिले जाणार आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला आणि APL शिधापत्रिकाधारक म्हणजे ज्यांच्याकडं केशरी शिधापत्रिका आहे त्यांना आता अन्नधान्याऐवजी ₹150 देण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलं. त्यातच आता वाढ करण्यात आली आणि ही वाढ करून या ठिकाणी ₹150 ऐवजी ₹170 केलेली. म्हणजे तुमच्या कुटुंबातील जेवढे व्यक्ती असेल त्यांना आता ₹170 प्रति लाभार्थी याप्रमाणे मिळणार आहे. समजा जर तुमच्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती असाल तर तुमच्या कुटुंबाला आता या ठिकाणी अन्नधान्याऐवजी ₹510 या ठिकाणी दिले जाणार आहे. असा महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे. 25 जुलै 2025 रोजी हा GR या ठिकाणी काढण्यात आला आहे. फक्त यासाठी काही मर्यादा टाकण्यात आल्या. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर विभागातील असाल किंवा अमरावती विभागातील असाल किंवा नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती ₹170 या ठिकाणी दिले जाणार आहे. मग छत्रपती संभाजीनगर जे विभागातील कोणकोणते जिल्हे या ठिकाणी असणार आहे, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प्रॉपर असणार आहे, नंतर जालना जिल्हा असणार आहे, नंतर या ठिकाणी परभणी जिल्हा, नंतर हिंगोली जिल्हा, नंतर या ठिकाणी लातूर, उस्मानाबाद, बीड या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागातील हे 8 जिल्हे असणार आहे. नंतर अमरावती विभागातील जर जिल्हे बघितलं तर या ठिकाणी बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, हे 5 जिल्हे असतील. आणि नागपूर विभागातील फक्त एकच जिल्हा यामध्ये असेल, तो म्हणजे वर्धा. या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी असाल तर तुम्हाला आता ₹170 प्रति लाभार्थी या ठिकाणी मिळणार आहे. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेटचं. जय हिंद.